भाजप वगळता सर्व पक्षांचे शहर अध्यक्ष वाडेश्वर कट्ट्यावरती दाखल आहेत. नेमकं वाडेश्वर कट्ट्यावरती भाजपवाले काय येत नाही आहेत? आपल्यासोबत महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत, शहर अध्यक्ष आहेत. नाना आपल्याबरोबर आहे. नाना, भाजपवाले दिसत नाही. सर्वात प्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय अंकुश काकडे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की गेल्या अनेक वर्षाची पुणे शहराची जी सांस्कृतिक परंपरा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जपण्याचं काम या ठिकाणी आदरणीय अण्णांनी केलेलं आहे. सर्व अध्यक्षांना गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी एकत्र बोलून सर्वात जास्त लाडू या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अरुण शिंदेंना चारलेला, त्यांच्या तोंडात कायम गोडवा राहावं म्हणून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय. आमचा जरी मित्रपक्ष आला नसेल तरी येतील, काहीतरी काम असेल येतील नक्कीच, कारण ही परंपरा संस्कृती कायम पुणे शहर जपत आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच संस्कृती परंपरा या ठिकाणी जपली गेली पाहिजे, हाच हेतू आहे. नाही, तुमच्या तोंडात गोडवा राहावा. नाना म्हणतात की तुम्हाला लाडू चारले, म्हणजे काय? माझ्या तोंडात गोडवा असण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारातले धोरणं बदला. तुम्ही जे धोरणं करताय, तुम्ही जे गद्दारी करताय, ती या दिवाळी निमित्त थांबली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही वागाल तसं आम्ही वाचाल, विषय तेवढाच साधा सुद्धा आहे. म्हणून परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही असं वागा की तुमच्या दारात आम्हाला दिवा लावावा लागेल. तुम्ही जर तसं वागलात तर तुमच्या दारात फटाकडा फोडावा लागेल. तुमची चॉईस, आम्ही काय फोडावं. काय चॉईस म्हणतात, काय फोडा? नाही, बिलकुल राजकारण असे काही चॉईस नसतात. त्याच्यामुळे आज नाही का पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. सर्वप्रथम आपल्याला आपल्या दर्शकांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज वाडेश्वर कट्ट्यावर आम्ही आहोत. वर्षभरामध्ये राजकीय वाद विकोपाला गेलेले असतात, पण या निमित्ताने एकत्रित येत असताना पुण्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे. आज राज्यात देशामध्ये जे कमरेखालचे वार चालू आहेत, एकमेकांच्या घरात घुसून मारण्याची भाषा केली जाते, ती पुण्यात कालही नव्हती, आजही नाही आणि उद्यासुद्धा नसेल. हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे बिघडून देणार नाही. जेनी बिघडवलंय त्यांना दुरुस्त करण्याचं काम पुणेकरांना बरोबर घेऊन करू, हा आमचा प्रयत्न आहे. ते म्हणतात की तुमच्या दारात फटाके फोडावे. म्हणून तर आम्ही त्यांना लाडू चालले की त्यांच्या बी दारात फटाके फोडायला, कुणाच्याच दारात फटाके फोडा नको. म्हणून हे प्रेम नातं या दिवाळी निमित्त या ठिकाणी जपलं पाहिजे. ही तर संस्कृती, ही तर परंपरा इथं ठेवलेली आहे की म्हणणं आहे की काय होणार आहे सगळे निवडणूक? असं शिंदेना वाटते, कारण मागे त्यांनी अनुभव घेतलेले आहेत असे बरेचसे, त्याच्यामुळे त्यांना वाटते जातात आणि बिघडवतात. हे प्रत्येक जागी जातात आणि खेळ बिघडवतात. आम्ही खेळ बिघडत नाही, आम्ही खेळ सुरळीत करतो. बिघडायची संस्कृती आमची नाही, आमचं चांगलं करण्याची संस्कृती आहे. सातत्याने सांगितलं तर शिवसेना समोर सगळे एकत्र दिसत आहेत आणि हे चित्र पाहायला मिळणार आहे का भविष्यात? नाही, भविष्याचं माहीत नाही, आम्ही काय ज्योतिष नाही आहे. पण आज या वाडेश्वर कट्ट्याने आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलंय आणि दिवाळीचा गोडवा टिकवण्याची परंपरा जी राखली त्या तिथे या ठिकाणी आम्ही येणं आमचं कर्तव्य समजतो, यामध्ये सहभागी होतो. पण राजकीय फटाके असतील, राजकीय फराळ असेल, त्याचं भविष्य काय असेल हे आमच्या पक्षाचे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते सांगू शकतात. त्याविषयी आम्ही बोलणे उचित ठरणार नाही. भविष्यात काय फटाके? ज्या भूतकाळामध्ये मागच्या 2.5-3 वर्षामध्ये या सत्ताधाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये जे फटाके फोडलेत आणि त्याचं प्रदूषण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पुणे शहरामध्ये वाढले, ते कमी करण्याचं काम आजच्या दिवाळीपासून ते येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाजणाऱ्या फटाक्यातून आणि लोकांच्या मतरूपी होणाऱ्या आशीर्वादानं हे प्रदूषण वाढलेलं कमी होणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. की प्रदूषण कमी करण्याचा सगळा प्रयत्न आहे की नाना म्हणतायत की सगळ्यांच्या तोंडात आम्ही पेढे दिलेत, गोडवा कायम राहावा, त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते शिवसेनेकडून. अपेक्षा आमच्याकडनं सगळेच करतात. उद्धवसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व असं आहे की सर्व समाजाने, सर्व थरातल्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे. आज जे या ठिकाणी सर्व नेते आहेत, या सर्व नेत्यांनी या ठिकाणी भाजप नाहीये, त्यामुळे सर्व नेत्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. असे या ठिकाणी जमलेले सगळे नेते आहेत. हे खरं आहे की नाही? की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलंय,
बरोबर आहे ना. आम्ही उद्धव साहेब ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं होतं, म्हणूनच आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलं. त्यांना आम्ही वेळोवेळी सावध, आमच्या नेत्यांनी वेळोवेळी सावध केलं त्यांना, अरे जरा बघा काय चाललंय तुमच्याकडं, काय चाललंय तुमच्याकडं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे ते परिणाम त्यांना भोगावे लागलेत. परिणाम भोगा. आणि हेच आज त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. हे भाजपवाला कोण नाहीये? आहे की मी आहे की भाजपला. नाही असं काही नाही आहे. शहराध्यक्ष आज दुसऱ्या कामामध्ये बिझी असतील, त्यामुळं असं काही नाही आहे. मात्र आपल्या पुण्याची ही संस्कृती आहे आणि विशेषतः वैचारिक मतभेद असले तरी मनभेद कोणीच ठेवत नाही आहे. की मनभेद जबाबदार माणसं का नाही आहेत की पुण्यातलं जे प्रदूषण वाढलंय ते कमी कसं करणार याची प्रश्नावली, या प्रश्नांच्या फटाक्याची माळ या ठिकाणी लागली असते, म्हणून ती माळ पेटून जाऊ नये म्हणून ते या ठिकाणी आले. फटाके लोकसभेला फुटलेत, विधानसभेला फुटलेत आणि आता महापालिकेला पण फुटणार आहे. त्याचंच प्रदूषण एवढं वाढलंय ते कमी करण्याचा प्रयत्न आज वाडेश्वर कट्ट्यापासून सुरू झालाय. की प्रदूषण वाढलंय, मग ते राजकीय असू देत नाही तर नाही, हे नेहमी आपण जर म्हणतो राजकीय प्रदूषण वाढलंय किंवा वातावरणातलं प्रदूषण हे करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी काम करतीलच, पण राजकीय जे आहे हे आज नाही, गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे. इलेक्शन जवळ आले की आपले विचारधाराचे लोक संधी मिळतात नाही मिळतात त्या पद्धतीने बदलत असतात. महायुतीत आहेत, भाजपचे नेते दिसत नाही. भाजपच्या माझ्यासमोर बसलेले उज्ज्वलजी केसकर साहेब आहेत, त्यामुळे कविटकर आहेत, ते भाजपचेच राव. हे जर आमच्याकडे प्रवेश करणार असेल तर विचारा त्यांना. यांचं म्हणणं आहे की फटाके फोडणार तुमच्या दारामध्ये सगळे. अरविंद शिंदेची नेहमीच त्यांचे स्फोटक वक्तव्य असतात, पण ते लवंगी फटाकड्यासारखे फुटतात. आपण जर बघितलं तर ते लवंगी पुस्काबार. अरविंद शिंदे नाही पुस्काबार आहे. मी अनेक वर्ष अनुभवलेलं आहे. की आपण जर बघितलं पण हा आहे ना, महापौर म्हणून चांगली कारकीर्द आणि एखाद्या विषयावर लढला की तो फटाकाच वाजवतो, फुसकाबार नसतो. आणि सुभाष सारखा म्हणजे चंद्रकांत छाचे नंतर सर्वात चांगला सभागृह नेता कोणतं सुभाष होता. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा. वाडेश्वर कट्टा त्यांनी 15 वर्षापूर्वी मनामध्ये ठेवला होता. की आपण जर बघितलं तर सगळे शहर अध्यक्ष होते, कोणी फुसका बार आहे, कुणाच्या दारामध्ये फटाके जाऊन फोडायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या शहर अध्यक्षांकडून मिळालीत. कॅमेरामॅन सुमित भोसले सह सागरवर, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.